भारतीय आणि ग्लोबल केस स्टडीज. आजच्या सत्रात आपण सुरुवातीला व्यावसायिक घराण्यामधील आचारसंहिता म्हणजेच कोड समजून घेऊया. व्यवसायाने जारी केलेली आचारसंहिता म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे धोरण विधान असते. एक व्यवस्थित रचलेली योजलेली आचारसंहिता म्हणजे कंपनीमधील नियमांचे कर्मचाऱ्यांवर बंधनकारक असा एक प्रकारचा कायदा आहे. अर्थात यात विशिष्ट परिस्थितीत त्याचं उल्लंघन करण्यासाठी विशिष्ट परवानग्याचीही सोय असते. जर अशा परवानग्या अशा नसतील तर आचारसंहिता म्हणजे विचार न करता आदरपूर्वक स्वीकारलेली धारणांची यादी होईल. जोपर्यंत गुन्हा घडत नाही तोपर्यंत सर्वात गंभीर मंजुरीही सहसा बाद केली जात नाही. आचारसंहिता म्हणजे केवळ वातावरण, समज, एकमत, अलिखित नियम किंवा कॉर्पोरेट संस्कृती नाही, तर ती एक औपचारिक दस्तऐवज आहे, निदान एक प्रकाशित दस्तऐवज. बऱ्याच संघटनांमध्ये कर्मचाऱ्यांना ती वाचून समजून घेतली आहे अशा निवेदनावर स्वाक्षरी करणे देखील आवश्यक असते. या विषयावर भिन्नता दिसून येते. अलीकडील घोटाळ्यांविषयी प्रतिक्रिया देणाऱ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कधीकधी फक्त कॉर्पोरेट अधिकारी किंवा फक्त आर्थिक अधिकारी यांनाच सही करावी लागते. इतर ठिकाणी खरेदी, विक्री, लेखा इत्यादी सारख्या कार्यानुरूप नीतिशास्त्राच्या अनेक आचारसंहिता अस्तित्वात असू शकतात. संस्था, संघटना आणि खाजगी कंपन्या त्यांच्या स्वतःच्या नैतिकतेचे कोड बनवतात आणि तो औपचारिकपणे लिहितात. काही वेळा जर कोणी या कोडाचं उल्लंघन करत असेल तर ते त्याच्या बडतर्फीचं कारण असू शकतं. अशा कोडाची उदाहरणं आहेत: मी प्रामाणिकपणे आणि सचोटीने सर्व व्यवहाराचे व्यवहार करेन. मी माझ्याजवळ उपलब्ध असलेली सर्व माहिती आणि संसाधनांचे नुकसान, चोरी आणि गैरवापर यापासून संरक्षण करेन. मी हितसंघर्ष किंवा इतर कोणत्याही अनुचित संघर्षाला जराही थारा देणार नाही. मी माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांशी निपक्षपणे, सन्मानपूर्वक आणि आदरानं वागेन. या संहितेच्या भावनांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आणि त्या टिकवून ठेवण्यात मी मदत करेन. आपण गेल्या सत्रामध्ये पाहिलं की नीतिशास्त्र आणि कायदा यांच्यात एक संबंध आहे. तो व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण आहे. व्यवस्थापकांनी ग्राहक काय स्वीकारतील, काय स्वीकारणार नाहीत आणि त्यांचे कर्मचारी आणि समाज कोणत्या गोष्टी नैतिक मानतात हे विचारात घेणं आवश्यक असतं. कंपनीच्या कायदेशीर आणि नैतिक कामगिरीमध्ये व्यवस्थापकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. कंपनीचे कर्मचारी केंद्र, राज्य आणि स्थानिक कायद्यांचं तसंच कंपनीच्या सर्व नीतिनियमांचं पालन करीत आहेत याची खात्री करणं ही व्यवस्थापकांची जबाबदारी असते. धोरणे आणि कार्यपद्धती प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाहीत, परंतु एकदा या नीतिनियमांची अंमलबजावणी झाली की ते नैतिक वर्तनाची एक चौकट घालून देतात आणि कंपनीचे ग्राहक कंपनीचे मूल्यांकन करू शकतात. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी हा कोड तसंच बंधनकारक असलेले कायदे संपूर्णपणे वाचणे आवश्यक असतं. एखाद्या संस्थेच्या आचारसंहिता म्हणजे तिचे निकष आणि विश्वास याबाबतचं विधान असतं. निकष वर्तनाचे मानक म्हणून परिभाषित केले जातात. नैतिक समस्या असलेल्या विशिष्ट परिस्थितीत प्रत्येकाकडून अपेक्षित असलेले वर्तन संस्थेकडून निकषाद्वारे स्पष्ट केले जातं. यामुळे कर्मचारी सकारात्मक दृष्टिकोन आणि अपेक्षित वर्तनाबद्दल विचार करण्यास प्रोत्साहित होतात. आचारसंहिता ही सामान्यतः संस्थेच्या एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या जबाबदाऱ्या आणि संस्थेबद्दलच्या नैतिक कर्तव्याची जाणीव करून देते. परंतु या संहिता आर्थिक आणि सामाजिक कामगिरीमधील व्यवस्थापकीय कोंडी
सोडवण्यात मदत करू शकत नाहीत. ज्या व्यवसाय संस्कृतीत चांगल्या व्यावसायिक पद्धती, मुक्त संप्रेषण, सामायिक मूल्य, विश्वास आणि संघटनेतील प्रत्येकासाठी असलेले निकष याबद्दल उच्च व्यवस्थापनाची वचनबद्धता असते, त्या व्यवसायाला कॉर्पोरेट उत्कृष्टता गाठण्यासाठी फायदा होतो. संघटनेची संस्कृती कर्मचाऱ्यांच्या वर्तनाला कॉर्पोरेट जीवनात उत्कृष्टता निर्माण करण्यासाठी योग्य दिशेने नियंत्रित करते. व्यवसायातील आचारसंहिता कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी पालन करावे असे कायदे आणि मूल्यांवर आधारित धोरणाचा मुख्य भाग असते. वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या नियमांची आवश्यकता असते. कंपनीची आचारसंहिता अशा आवश्यकतांवर आधारलेली असते. सर्व कंपन्या कंपनी ब्रँडचा एक भाग म्हणून त्यांचे स्वतःचे मूल्य आधारित धोरण ठरवू शकतात. आपली धोरणे तयार करताना अंतर्भाव असावा अशा काही आचारसंहितांची उदाहरणं आता दिलेली आहेत. 1. गोपनीयता आणि गोपनीयता धोरणं. अलीकडे बऱ्याच कंपन्या आणि एजन्सीज पक्षकार गिऱ्हाईकांची माहिती किंवा मालकीचा डेटा चोरणाऱ्या हॅकर्सला बळी पडतात. नीतिशास्त्रातील एक कोड ग्राहकांची वैयक्तिक किंवा खाजगी माहिती हाताळताना कर्मचाऱ्यांनी गोपनीयता सांभाळावी असा असू शकतो. कंपनीच्या रहस्यांशी संबंधित असंच धोरण समाविष्ट करता येईल. गोपनीयता धोरण व्यवसाय मालक म्हणून करण्यापेक्षा काहीतरी अधिक आहे. जेव्हा कोणतीही कंपनी वैयक्तिक आणि खाजगी माहिती संकलित करते तेव्हा कायद्याने गोपनीयता धोरण आवश्यक असतं. वाईट व्यक्तींपासून वैयक्तिक माहिती दूर ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण द्यावं. व्यावसायिक पेहराव. आपल्या कंपनीकडे ड्रेस कोड किंवा ड्रेस पॉलिसी असू शकते. यामध्ये सेवा देणाऱ्यांसाठी गणवेश, शर्ट, लेखाप्रतिनिधींसाठी सूट आणि टाय किंवा शुक्रवारसाठी अनौपचारिक पेहरावाचा समावेश असू शकतो. कामावर एखादी व्यक्ती काय पेहराव परिधान करते हा मूल्य आधारित आचारसंहितेचा एक भाग आहे. आपण असे देखील सांगू शकतो, आपण कर्मचाऱ्यांचे कपडे स्वच्छ व इस्त्री केलेले असावेत. कारण जेव्हा सफाई कर्मचारी स्वच्छ आणि इस्त्री केलेल्या कंपनीचा शर्ट म्हणजेच गणवेश परिधान करतात तेव्हा घराच्या साफसफाईची सेवा अधिक व्यावसायिक वाटते. हरित व्यवसाय पद्धतींचा प्रसार करणे. नीतिशास्त्र विषयाची आणखी एक मूल्य आधारित संहिता म्हणजे हरित व्यवसाय पद्धती आणि पर्यावरणास अनुकूल व्यवसाय पद्धतीस प्रोत्साहन देणे. यामध्ये बहुतेक वेळेस कागदाच्या मर्यादित वापराबरोबरच पुनर्चक्रण, कचऱ्याची विल्हेवाट तसंच कंपनी वापरत असलेल्या उत्पादनांतून कमीत कमी कार्बन निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्याच साफसफाईशी संबंधित कंपनीची आवश्यक अट असू शकते की सर्व उत्पादने माणसे, पाळीव प्राणी आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेच्या विशिष्ट मानकांचं पालन करतील. कायद्याचे पालन करणे. कायद्याचं पालन करणं हा नीतिशास्त्र असा विषय आहे की तो आपल्याला सांगण्याची तशी गरज नाही. तथापि कर्मचाऱ्यांनी कामाच्या दरम्यान किंवा नंतर कायदा मोडला आहे हे समजणे एखाद्या कंपनीच्या ब्रँडवर परिणाम करू शकतं. उदाहरणार्थ, फुलाच्या दुकानासाठी सर्व वाहन चालकांचे ड्रायव्हिंग रेकॉर्ड स्वच्छ असावे. कामानंतर एखाद्या कर्मचाऱ्यास मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालवताना पकडले, त्याचा कार्य करण्याच्या त्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, जरी ही गोष्ट तो कामावर नसताना घडली तरीही. त्यामुळे आचारसंहिता न पाळण्यासारखे होईल, कारण हा संहितेचा आवश्यक भाग आहे. काळजी आणि ग्राहकांची कदर विचार. ग्राहकांना बऱ्याचदा असं वाटतं की व्यवसायांना फक्त पैसा मिळवणे आणि झटपट विक्री त्यात रस आहे. ते दिवसभर विक्रीच्या खेळपट्टीमध्ये बुडलेले असतात.
आपली कंपनी कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक आणि विवेकी पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे असे आचारसंहितेचा एक भाग म्हणून ठरवू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या प्रियजनांबरोबर काम करणाऱ्या, काळजी घेणाऱ्यांचा विचार करणे, रुग्ण आणि कुटुंबावर काळजीपूर्वक उपचार करणे, यामुळे नवीन ग्राहक मिळण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. या प्रकारच्या नैतिकतेची मूल्य आधारित संहिता हा एक महत्त्वाचा विषय आहे. ही संहिता मालकांनी कागदोपत्री स्पष्टपणे नमूद केली पाहिजे. काळजी घेणारा, विचारशील कर्मचारी होण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे संघटनात्मक संस्कृती बांधण्याची, निर्माण करण्याची रणनीती. संस्कृतीमध्ये या गोष्टींचा संदर्भ येतो: मूल्यांचा संच, प्रबळ धारणा, कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचे मार्गदर्शक मानके, प्रचलित विचारसरणी, वातावरण, संस्थेच्या सदस्यांमध्ये सामायिक असलेली मानसिक वृत्ती. एखाद्या संघटनेच्या उत्पादक नीती आणि नैतिक वर्तनाला आधार देण्यासाठी एक मजबूत संस्कृती करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या नैतिक वागणुकीवर परिणाम करणाऱ्यांमध्ये संघटना संस्कृती एक प्रभावी भूमिका निभावते. संस्थात्मक संस्कृती हे नैतिक कॉर्पोरेट वर्तनास चालना देण्याचं साधन आहे. संघटनात्मक संस्कृतीत बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रणनीती: नीतितत्वांवर आधारित मूल्यांचा विकास, प्रबळ धारणांवर लक्ष केंद्रित करणे, कॉर्पोरेट प्रशासनाचा पुढाकार, पोषक वातावरण, दुसऱ्या संस्थेच्या वातावरणातील बदलांचा स्वीकार. आता व्यावसायिक संघटनेच्या 2 बाबींकडे लक्ष देऊ: गुणवत्ता आणि ग्राहकांची सेवा. दर्जा फक्त दर्जेदार वस्तू किंवा सेवापुरता मर्यादित नसून ग्राहकांसाठी वस्तू किंवा सेवेचे मूल्य या पट्टीवर तो मोजला जातो. एखाद्या संस्थेला उत्कृष्ट प्रतीची उत्पादनं, सेवा आणि प्रक्रिया यांच्याद्वारे उत्कृष्टतेकडे घेऊन जाणारा हा एक व्यवस्थित दृष्टिकोन आहे. ही एक कॉर्पोरेट रणनीती आहे. संपूर्ण म्हणजेच परिपूर्ण गुणवत्तेचे 4 मापदंड आहेत: अ लोक, ब प्रक्रिया, क प्रणाली आणि ड व्यवस्थापन. बाजारपेठेमधून मिळणारा परिपूर्ण संपूर्ण फायदा आणि स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी कोणत्याही संस्थेने या प्रणालीचा विकास आणि वापर केला पाहिजे. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे आणि म्हणूनच स्पर्धात्मक बाजारपेठेत यश मिळवण्यासाठी ग्राहक सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. पुढे आपण कायद्यानुसार कर्मचाऱ्यांची काळजी याबद्दल चर्चा करूया. व्यवसाय नेते विकसित करण्यामागे कॉर्पोरेट व्यवस्थापनाची भूमिका या घटकांशी संबंधित आहे. 1. भविष्यातील व्यावसायिक नेत्यांची निवड. 2. करिअर नियोजन आणि विकास. 3. वारसा हक्क नियोजन. उच्च व्यवस्थापनाने संस्थेचे महत्त्वाचे कर्मचारी कोण हा निर्णय घेऊन त्यांना कोठे नियुक्त करावे हा आणि त्यांच्या विकासाबाबत निर्णय घ्यावा. योग्य संघटनात्मक रचना असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे एखाद्याला कोणत्याही कर्मचाऱ्याची स्थिती, अधिकार, जबाबदारी आणि उत्तरदायित्व समजू शकेल. पुढील मुद्दा आहे वस्तुनिष्ठ आणि आशावादी दृष्टिकोन याचा. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळं एका दुसऱ्यावर मात करण्यासाठी स्थानिक किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध व्यावसायिक गटात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. कंपन्या संपत्ती आणि सामर्थ्यासाठी अत्यंत स्पर्धात्मक संघर्षात अडकल्या. एकीकडे नजीकच्या तात्पुरत्या तसंच दीर्घकालीन उद्दिष्टांची पूर्तता, तर दुसरीकडे तीव्र स्पर्धा आणि कधी निसरडी बाजारपेठ. या युगात टिकून राहण्यासाठी कॉर्पोरेट घराण्यांनी नैतिकता सांभाळणे आणि नैतिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे गरजेचं आहे. व्यवस्थापनाने स्वतःच्या वर्तनाची उदाहरणं देऊन मानवी मूल्ये विकसित केली पाहिजेत, जेणेकरून ते कॉर्पोरेट उत्कृष्टतेचे कार्य करण्यासाठी आदर्श म्हणून ओळखले जातील.
जर एखाद्या कर्मचाऱ्यास चांगले मानधन दिलं, चांगलं प्रशिक्षण दिलं आणि एकूणच तो समाधानी असेल तर तो संघटनेशी एकनिष्ठ राहील. म्हणून व्यवस्थापनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये दीर्घकालीन जित-जित संबंध असेल तर कंपनी प्रगती करेल आणि भागधारक आनंदी होतील. भागधारक हा समाजाचा एक भाग आहे. ते निश्चितपणे समाजावर परिणाम करतात. थोडक्यात काय, आनंदी भागधारक म्हणजे आनंदी समाज. कॉर्पोरेट व्यवस्थापन दृष्टिकोनातून आशावादी असलं पाहिजे आणि योग्य संतुलनासाठी दृष्टिकोन ठेवण्यासाठी आध्यात्मिक, बुद्धिमत्तात्मक भाग आणि भावनिक बुद्ध्यांकात समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आढावा घेण्यासाठी आणि विचार करण्यासाठी आपण आता काही भारतीय आणि ग्लोबल केस स्टडीज बघूयात. प्रदूषणासंबंधी कोंडी. आर घोष छोट्या प्लॅस्टिक उत्पादक कंपनीचे पर्यावरण अनुपालन व्यवस्थापक आहेत. कारखान्याच्या मागील बाजूने वाहून तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्यातील विशिष्ट विषाची पातळी कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर पैसे खर्च करायचे की नाही या निर्णयाचा तिला सध्या सामना करावा लागतोय. कारखान्याची सध्याची उत्सर्जन पातळी कायद्याच्या मध्ये मर्यादित आहे. तथापि तिला हे माहिती आहे की या विशिष्ट विषाबद्दल पर्यावरण विषयक नियम वैज्ञानिक पुराव्यांपेक्षा मागे आहेत. खरं तर विद्यापीठाच्या एका शास्त्रज्ञानं अलीकडेच वर्तमानपत्रात असं लिहिलं होतं की सध्याची उत्सर्जन पातळी आहे तिथे राहिल्यास, कमी न केल्यास या भागातील तलाव आणि नद्यातील माशांना लवकरच मानवी वापरासाठी असुरक्षित घोषित करावे लागेल. पुढे, जर क्षेत्रातील कंपन्यांनी या बाबतीत काही नियमन केले नाही तर जनमताचा आधार घेत सरकार कंपन्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्यास भाग पाडू शकते आणि मासिक उत्सर्जनाचा अहवाल देणे बंधनकारक करू शकते. याची भीती आहे. पातळी अहवाल देणे दोन्हीही महाग आणि वेळ घेणारा असेल. परंतु जर कंपनीचे पर्यावरणीय अनुपालन बजेट खर्च जेमतेम भागवणारे असेल तर हे नवीन तंत्रज्ञान बसविण्याबद्दल विचारल्यास तिच्या विभागाचे बजेट जास्त होईल आणि यावर्षी कंपनीला नफा दाखवणं अवघड होईल. डिझाईनच्या व्यावसायिक जबाबदारीकडे दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा याविषयीचा वाद. 17 जुलै 1981 रोजी कॅन्सस सिटी, मिसौरी येथील हयात रेजन्सी हॉटेलनं त्यांच्या ॲट्रियम लॉबीमध्ये व्हिडिओ टॅप केलेले चहा नृत्य पार्टी आयोजित केली. पार्टीत सहभागी झालेले बरेच लोक अधांतरी वॉकवेवर उभे राहून नाचत असताना छत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील वॉकवेला आधार देणारे रॉड यातील संबंध तुटला आणि दोन्ही वॉकवे खाली गर्दीच्या पहिल्या मजल्यावरील वॉकवेवर कोसळले. चौथ्या मजल्यावरील वॉकवे दुसऱ्या मजल्यावरील वॉकवेवर कोसळला तर बाजूला असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील वॉकवे अखंड शाबूत राहिला. कॅन्सस सिटी हयात रिजन्सी वॉकवे कोसळल्यामुळे 114 जण ठार तर 200 पेक्षा जास्त जखमी झाले. या आपत्तीला अमेरिकेचे सर्वात जास्त विनाशकारी रचनात्मक अपयश म्हणून बघितलं जातं. या व्यतिरिक्त कोट्यावधी डॉलर्स पाण्यात गेले, मोठं नुकसान झालं आणि हजारो लोकांवर याचा विपरीत परिणाम झाला. वॉकवे कोसळण्याच्या वेळी हॉटेल अंदाजे 1 वर्षासाठी कार्यरत होते आणि अपघातानंतरच्या तपासणीत काही अस्वस्थ करणारे तथ्य समोर आलं. जानेवारी आणि फेब्रुवारी 1979 दरम्यान हँगर रॉड कनेक्शनची रचना करणाऱ्या घटनांच्या मालिकेमध्ये अनेक बदल केले गेले. फॅब्रिकेटर आणि अभियांत्रिकी डिझाईन टीम यांच्यात वादविवाद झाले. फॅब्रिकेटरने असेंब्लीचे काम सुलभ करण्यासाठी एका रॉड सिस्टीमऐवजी 2 रॉड सिस्टीममध्ये डिझाईन बदलले. त्यामुळे कनेक्टरवरील भार दुप्पट झाला, ज्यामुळे शेवटी वॉकवे कोलमडले.
या दुर्घटनेनंतर फॅब्रिकेटरने प्रशासकीय न्यायालयीन सुनावणीपूर्वी शपथ घेऊन साक्ष दिली. त्यांच्या कंपनीने अभियांत्रिकी कंपनीला या बदलाला मान्यता द्यावी अशी विनंती करणारा फोन केला होता. GCE व्हेन्व्हसने असा कोणताही कॉल आल्याचे नाकारले. 14 ऑक्टोबर 1979 रोजी वॉकवे कोसळण्यापूर्वी 1 वर्षापेक्षा जास्त काळ हॉटेलचं बांधकाम चालू असताना ॲट्रियमच्या उत्तरेकडील छतावरील एक कनेक्शन कुचकामी झालं आणि 2700 चौरस फुटांपेक्षा जास्त ॲट्रियम रूम साफ कोसळले. कारण साक्षीमध्ये GCE असे नमूद केले गेले की त्यांनी 3 वेळा बांधकाम साईटवर प्रकल्प सादरीकरण करण्याची विनंती केली. तथापि साईटवर तपासणी करण्यासाठी होणाऱ्या जास्तीच्या खर्चामुळे या विनंत्यांना मालकानं कारवाई केली नाही. वॉकवेचे मूळ डिझाईनही अपेक्षित भार पेलण्यास जेमतेम सक्षम होतं आणि ते कॅन्सास सिटी बिल्डिंग कोडच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यात अपयशी झालं. सुनावणीवेळी पुरवल्या जाणाऱ्या पुराव्यांमुळं त्यात सहभागी असलेल्या अनेक प्रमुख कंपन्यांना त्यांचे अभियांत्रिकी परवाने गमवावे लागले. बऱ्याच कंपन्या दिवाळखोर झाल्या आणि मोठ्या रकमा देऊन खटले कोर्टाबाहेर निकालात काढण्यात आले. हे प्रकरण व्यावसायिक जबाबदाऱ्या निभावण्याचे महत्त्व आणि या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी झालेल्या व्यावसायिकांवर काय परिणाम होईल याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हे प्रकरण विशेषतः स्ट्रक्चरल डिझायनर, स्टॅटिक्स आणि मालाचा वापर अशा मुद्द्यांमध्ये वापरण्यासाठी उपयुक्त आहे. तथापि व्यावसायिक कृतीच्या परिणामाचा सर्वसाधारण आढावा म्हणून देखील ही केस उपयुक्त होते. कॅन्सस सिटी हयात रिजेन्सी वॉकवे कोसळण्याची केस अभियांत्रिकी रचना आणि निर्मितीच्या रेखांकनामध्ये अचूकतेचे आणि तपशिलाचे महत्त्व आणि या क्षेत्राच्या निष्काळजीपणाचे महागडे परिणाम यांचं स्पष्ट उदाहरण आहे. यासह आपण आता या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. मागील काही दिवसापासून आपण ज्या गोष्टी शिकत होतो त्याची उजळणी करण्याची वेळ आता आली आहे. कॉर्पोरेट किंवा संस्थात्मक आचारसंहिता सामान्यतः व्यवसाय आणि इतर संस्थात्मक संदर्भात स्वीकारलेल्या वर्तनाविषयक मानकांच्या संदर्भात असतात. एखाद्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण किंवा मूल्यवान असणाऱ्या गोष्टी अशी मूल्यांची व्याख्या करता येईल. नीतिशास्त्र यामध्ये योग्य आणि चुकीच्या वर्तनाची संकल्पना सुचवणे, पद्धतशीरपणे मांडणे, त्याची शिफारस करणे, त्यांचे समर्थन करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. काय योग्य आहे आणि काय चूक आहे हे मूल्ये निर्धारित करतात आणि जे बरोबर आहे ते आचरणे किंवा चुकीचे आहे ते न करणे हे नैतिकता सांगते. वैश्विकतेमध्ये कोणत्याही विद्यमान स्थानिकीकरणाच्या मर्यादा पार करणाऱ्या अशा सार्वभौम असलेल्या संकल्पना आणि मुद्द्यांचा समावेश आहे. उपयोगितावाद हा एक नीतिशास्त्राचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत समाजासाठी चांगल्या जास्तीत जास्त परिणाम मिळवण्याचा अधिकृत सल्ला देतो. विभाजनात्मक न्याय समाजात वस्तूंचे वाटप करण्याच्या बाबतीत योग्य काळजी सुचवतो. सोशल कॉन्ट्रॅक्ट सिद्धांत तत्त्वज्ञान राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात वापरली जाणारी एक संकल्पना आहे. ही संकल्पना राज्य आणि तिथल्या नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या समूह आणि त्यांचे सभासद यांच्यात किंवा व्यक्ती दरम्यान सामंजस्य सूचित करण्यासाठी एक तत्त्वज्ञान म्हणून वापरली जाते. एखाद्या व्यक्तीच्या मूल्य प्रणालीची व्याख्या अशी करता येईल. मूल्य प्रणाली म्हणजे श्रेयस्कर आचरण पद्धती किंवा अस्तित्वाची शेवटची संधी, सापेक्ष महत्त्वाचे सातत्य यासंबंधी धारणांचे चिरस्थायी संघटन आहे. व्यवसाय नीतिशास्त्र ही समाज, त्याचे विविध गट आणि संस्था यांच्याशी सुसंवादी संबंध राखणारे तसेच व्यवसायाच्या आचरणातल्या औचित्य आणि चुकीबद्दल नैतिक जबाबदारीची पुनर्रचना करणारे कला आणि शास्त्र आहे. मी आशा करते
आपण आज चर्चा केलेल्या सर्व संकल्पना आपल्यासाठी स्पष्ट झाल्या आहेत आणि आपण आपल्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक जीवनात संकल्पना लागू करण्यास सक्षम आहात. धन्यवाद.